तालुक्यात येत असलेल्या वडगाव माहूर येथील देवमाता गायचे वृद्ध पाकडीने देवासन झाले। नुकताच गायला राष्ट्रीय राजमाता हा दर्जा देण्यात आला असून हिंदू धर्मात गायीला पूजनीय म्हणतात। गायीचे देवासन झाल्यानंतर पूर्ण विधिवत पूजा करून गौमातेचा अंत्यविधी करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती। हे संपूर्ण कार्य ज्या कुटुंबात गाय वास्तव्यास होती येथील राजू सदाशिव गुंजकर, सारंग गुंजकर यांनी विविध कार्यक्रम घेऊन महाप्रसादाचे आयोजन केले आहे। या गायचे देवासन झाल्यानंतर दिनांक 3 जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन वडगाव माहूर येथे करण्यात आले आहे। सायंकाळी 6 वाजतापासून महाप्रसादाला सुरुवात होणार आहे। येथील माजी उपसरपंच पाटील यांनी या संदर्भात विस्तृत माहिती दिली व संदेशही दिला। सर्व हिंदू धर्मात आपल्या गौमातेचे अंतिम संस्कार आपण जसे मानव जातीत करतो त्याचप्रमाणे करावे असेही त्यांनी आवाहन केले। गौमातेच्या जाण्याने गुंजकर कुटुंब दुःखात असून आमच्या घरातील प्रेमाचा जीव गेला आहे या संदर्भात माध्यमांना सांगितले। गावकरी व या कुटुंबाच्या वतीने संपूर्ण हा कार्यक्रम दिनांक 3 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे। या गौमातेच्या प्रसादाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुंजकर कुटुंबांनी केले आहे। अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात येत असलेल्या वडगाव मावरे येथे देवमाता गायचे नुकतेच देवासन झाले आणि या गौमातेचे येथील गावकरी व या कुटुंबांनी आता एक धार्मिक कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे आणि जसा मानवाचा कार्यक्रम केला जातो त्या पद्धतीचा कार्यक्रम करत आणि महाप्रसादाच्या रूपात इथे अन्नदानसुद्धा होणार आहे आणि अतिशय मातेच्या प्रमाणे त्या गोमातेचे संपूर्ण अंत्यक्रिया व त्यांची समाधी इथे बांधण्यात आली आहे। यानंतर त्याचा कार्यक्रमही होणार आहे। अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच अमरावती जिल्ह्यामध्ये करण्यात येतो आहे। या संदर्भात तेथील जे कुटुंब प्रमुख आहे आपल्यासोबत या विषयावर राजेश्वर घोरमोडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।